आपल्यासोबत आहेत राहुरी तालुका भाजपाचे अध्यक्ष सुरेशदादा बांडकर। आज राहुरी विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला। यामध्ये शिवाजीराव कर्डिले हे सुमारे 35,000 मतांनी विजयी झाले। आपण भाजपा तालुकाध्यक्ष सुरेशरावजी बांडकर यांच्याकडून जाणून घेतोय नेमकं निवडणुकीला कसे सामोरे गेला, विजय कसा मिळवला आणि या विजयाचं श्रेय आणि पुढचं विजन। सर्वप्रथम मी राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींचे भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्ष अर्थात महायुतीच्या वतीनं जाहीर आभार व्यक्त करतो की आम्हाला अपेक्षेपेक्षा आपण जास्त मतदान करून जास्त मताधिक्याने आमचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले साहेब यांना निवडून दिलं। त्याबद्दल सर्व मतदारसंघातील सर्वच मतदार बंधू भगिनींचे जाहीर आभार। या निवडणुकीमध्ये सांगायचं झालं तर गेल्या 1 महिन्यापासून आमच्यापासून मागच्या पंचवार्षिकमध्ये दुरावलेले महायुतीचे इतर घटक पक्ष यांना सर्वप्रथम आम्ही विश्वास देऊन सोबत घेतलं आणि सोबत घेऊन त्यांना विश्वास दिला की आपण महायुतीचे घटक पक्ष आहात, आपण महायुतीचे घटक पक्षांचे पदाधिकारी आहात आणि सर्वच भारतीय जनता पार्टीचे आणि महायुतीच्या घटक पक्षातील सर्व पदाधिकारी यांनी मिळून आम्ही एक विशिष्ट प्रकारची एक मोहीम आखली की जेणेकरून आपण सर्वच मतदारांपर्यंत पोहोचून त्या मतदारांना भारतीय जनता पार्टी आणि महायुती सरकारने गेल्या 2.5 वर्षामध्ये ज्या विविध योजनांचा लाभ दिला त्या लाभांचा आम्ही त्यांना पुनरुच्चार केला आणि त्यांना जाणीव करून दिली की हे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार आपल्यासाठी कसं योग्य आहे। त्या पद्धतीने आम्ही गावोगावी जाऊन जवळजवळ 2-2, 3-3 वेळेस आम्ही प्रत्येक गावात जाऊन या आमच्या विविध योजनांचा मतदारांपर्यंत संपर्क करून त्यांना अवगत केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की निश्चितपणे हवा काही असू देत परंतु या मतदारसंघामध्ये विद्यमान म्हणण्यापेक्षा आता माजी आमदार जे झाले त्या आमदारांनी ज्यांच्याकडे 2.5 वर्ष 6 मंत्रिपद असताना आणि गेली 5 वर्ष जे आमदार आहेत त्यांनी जे अपेक्षित लोकांनी ज्या अपेक्षांनी त्यांना निवडून दिलं होतं त्या अपेक्षांचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला आणि त्या भ्रमनिरासामुळे लोकांनी आमची साथ धरलेली आहे आणि निश्चितपणे एक अतिशय महत्त्वाकांक्षी अशी सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना असेल, सरकारला शेतकऱ्यांसाठी दुधाच्या बाबतीत अनुदानाचा विषय असेल आणि शेतकऱ्यांना मागील 2023-24चा जो पीक विमा असेल त्या पीक विम्याचा भरघोसपणे असा लाभ झालेला आहे। त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व शेतकऱ्यांना 7.5 हॉर्सपॉवर पर्यंत लाईट बिल माफ झालेलं आहे आणि याचा निश्चितपणानं शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर चांगला परिणाम झालेला आहे आणि त्यामुळं हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे, दीनदलितांचं आहे, दीनदुबळ्यांचं आहे याचा साक्षात्कार समाजातील प्रत्येक घटकाला झालेला आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर गेल्या 5 वर्षापासून केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मोफत धान्य योजना ही एक अतिशय गोरगरीब कुटुंबांना एक उपयोगाची ठरलेली आहे आणि त्याच्यामुळं जनतेने आणि मतदारांनी आमची साथ धरलेली आहे आणि हाच निकाल नुसता फक्त राहुरी तालुक्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 235-40 पर्यंत हा आमचा विधानसभेचा आकडा गेलेला आहे आणि जनता आमच्याबरोबर राहिल्यामुळं भारतीय जनता पार्टी आणि महायुती सरकार हे 2/3 बहुमतात निवडून आलंय। त्याबद्दल मी सर्व मतदारांचे जाहीर आभार व्यक्त करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो। धन्यवाद।